याच विषयी मला आज तुम्हाला सांगायचं आहे. सर्व अंगाचे कान करून ऐका. ज्यावेळी आपल्या जीवनातून आई निघून जाते ना, तेव्हा बहीणच माय बनते. म्हणून कुठल्याही भावाने आपल्या गरीब बहिणीचा अवहेर कधी करू नका. बहीण कितीही श्रीमंत असू द्या, ती आपल्या गरीब भावाचा अवहेर कधीच करत नाही. कितीही श्रीमंत बहीण असू द्या, ती दिवाळी झाल्यानंतर भाऊबीजेच्या सणाला आपल्या भावाची वाट पाहिल्याशिवाय राहत नाही. कितीही श्रीमंत बहीण असू द्या, ती आपल्या भावाला मग तो गरीब का असाना पण कधी विसरत नाही. पण भाऊ जर श्रीमंत झाला असेल ना, तर गरीब बहिणीला विसरल्याशिवाय राहत नाही. अरे दिवाळीच्या भाऊबीजेला प्राणांताच्या आकांताने वाट पाहते रे ती बहीण. मोटरसायकलचा आवाज आला की पटकन पळत बाहेर येते व पाहते माझा भाऊ आलाय का. पण बाहेर आल्यावर कळतं, अरे हा माझा नाही, शेजारणीचा भाऊ आहे. येईल माझा सुद्धा, श्रीमंत आहे ना तो, काम असेल त्याला. दिवसभर कोणाची मोटरसायकलचा आवाज येऊ द्या, बाहेर आल्याशिवाय राहत नाही. सतत तिची नजर रस्त्याकडे असते. तरुणांनो, माझ्या बंधूंनो, ऐका. तुम्ही किती श्रीमंत असाल, तुम्ही किती मोठे असाल, ऐका. तुमची बहीण जर गरीब असेल ना, असू द्या, तिचं प्रारब्ध, नका देऊ तिला काही. पण किमान रक्षाबंधन व दिवाळीच्या भाऊबीजेला त्या भोळ्या बाबड्या बहिणीला विसरू नका, कारण त्यावेळेस ती वाट पाहते रे. दिवाळीला नेवायाला येना माझ्या भाऊराया, आठवण तुझी रे येते भाऊबीजेच्या सणाला. दादा, तुझ्या बालपणीच्या खुणा आठवती पुन्हा पुन्हा. लाडकी तुझी रे मी दादा, हाक मारते तुला, ये ना दादा. बघ ना, शेजारच्यांचे भाऊ येत आहेत. मला सुद्धा वाटतं ना माझा भाऊ येवा. मला आठवतंय लहान होतो आपण, बालपणी तुझ्या संगतीत एवढी मजा यायची रे, तहान भुकेचा विसर पडायचा रे बाबा. मी हसले की तुझ्या मनाला किती सुख व्हायचं. पण आज वाट तुझी पाहते रे, साठवून आसवांना. ये ना माझ्या भाऊ राया, दिवाळीला नेवायला. अरे सांग ना, तू माझ्या घरी येत नाहीस, माझ्याकडून कोणता गुन्हा घडलाय का? जर काही चुकले असेल मी, तर वेडी म्हणून क्षमा कर ना, पण ये ना. कारण तू नाही आला तर कोण आहे मला? आई बाबा गेले रे बाबा, आता फक्त जीवा भावाचा तूच आहेस. पण तूच जर पाठ फिरवलीस तर मी कोणाकडे पाहू? माझी दोन छोटी पोरं विचारतात, मामा कधी येणार? इतकी माया असते बहिणीची, तिला विसरू नका. लहानपणी तुम्ही रडत असाल ना, त्यावेळी तुमची समजूत काढणारी तुमची बहीणच असते. आई गेल्यावर मायेसारखे प्रेम करणारी तुमची बहीणच असते. ज्या दिवशी आई वडील मरतात, त्या दिवशी माझा दादा मला बोलवेल माहेरला. वाट पाहते रे ती, दुसरी काहीच अपेक्षा करत नाही. आणि आलाच एखादा माहेरचा निरोप, तर किती तिची माहेरला जायची ओढ. ऐका, आज माहेरला जाणं झाली झाली व पहाट, आली आली डोळ्या पुढं माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटू दे रे वाचा, तुला फुटू दे रे वाचा. ज्यावेळी मुलगी माहेरला जाते ना, वाटेने चालताना एखाद्या दगडाची ठेच लागली ना, तर ती त्या दगडाला म्हणते, ए दादा, तुला लागलं तर नाही ना? कारण मला लागलं तरी चालेल, पण तुला नको, कारण तू माझ्या माहेरच्या वाटेतला दगड आहेस. मला सांगा, जर माहेरच्या वाटेतला दगड इतका प्रिय असेल तिला, तर भाव किती प्रिय असेल बहिणीला. पण आज जमिनीचे भाव वाढले, भाऊ बहिणीला कोर्टात खेचू लागला. लग्न झाल्यावर तो आपल्या बहिणीला पूर्णपणे विसरू लागला. मला एक सांगा, ज्यावेळी मुलगा लहान असतो त्यावेळी कुठूनही खेळून येऊ द्या, थोकून येऊ द्या, बाहेरून आल्या आल्या आई कुठे, बाबा कुठे, पण लग्न झाल्यावर त्याच आई वडिलांना घराच्या बाहेर काढतो, आपल्यापासून वेगळं करतो. मला सांगा, जो आई वडिलांना मोजत नाही तो बहिणीचा काय विचार करणार आहे? आजच्या